नमस्कार मंडळी, आज आम्हाला जायचं आहे गावाला. अचानक गावाला चाललेलो आहे आम्ही. तर म्हणजे माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे म्हणून भेटायला चाललेले. तर सकाळचं माझं सगळं आवरलेलं आहे आणि आता मी पूजा करते आंघोळ वगैरे करून. तर मस्त फुलं आलेले आहेत बघा आपल्या झाडाला. हे बघा किती सुंदर फुलं आलेले. जास्वंद पण आहे. खूप सुंदर फुलं आलेले आहेत. तर मी आता पूजा करून घेते. मंडळी झालेली माझी पूजा. झाली आमची तयारी आणि मी ड्रेस घातलेला आहे त्याप्रमाणेच बांगड्या पण घातलेल्या आहेत. थोड्या थोड्याच घातल्या, खूप सारे आणलेले आहेत. येल्लो आणि पिंक आणि कुर्ती पण माझी तशीच आहे. तर त्याप्रमाणे म्हटलं आपण कधी घालत नाही जास्त, तर मी आज घातलेले. गावाला चालली म्हणून बांगड्या घातलेले. तर झालेले बॅगा वगैरे घेऊन गेलेत साहेब आणि पूजा वगैरे पण झालेली माझी. तर आता निघालेलो आहे आम्ही. तुमचं पण झालेलं आहे. चला आता लाईट बंद करा. आली गाडी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. साहेबांचा नाश्ता चाललाय. उशिरा पोहे खात आहेत गाडीतच. त्यांना वेळच नाही मिळाला खायला. सकाळी धावपळ होती जरा म्हणून आता खात आहेत पोहे. मंडळी विसर्जन करतोय. शंख आणि 2 मूर्ती कृष्णाची. इथं पाणी भरपूर असल्यामुळे ना विसर्जन करायला छान आहे. असं कुणाच्या पायाला वगैरे लागू नये, हाताला लागू नये. तर खोल पाण्यामध्ये टाकलेले आम्ही देऊ. नको ना स्पेशल थाली आहे, मटण आहे. तर आपण कुठल्या हॉटेलमध्ये आलो? होय, कुठल्या हॉटेलमध्ये? नाव काय आहे? हे बघा सुक्का दिलेले, आळणी दिले आणि रस्सा पण आहे. भात आहे, चपाती किंवा भाकरी जी आवडेल ते. मंडळी आवाटीला पोचलो आम्ही आणि काकाची पण तब्येत बरी नाही आहे. कंबर दुखते म्हणते. थंडी वाजायला लागली. थंडी सुटली. थंडी सुटली ना? थंडी सुटली. आलोय आता. बाय बाय. संध्याकाळचं वातावरण. काकाने पूजा वगैरे केलेली संध्याकाळची. किचन इथं विठ्ठल रुक्मिणी ठेवलेली. आता घेऊन जाऊ बघू जमलं तर, नाही तर पुढच्या वेळेस. आणखीन पॅक ठेवलेलं आहे. बेडरूम. एकदम शांत वातावरण आहे बघा. जरा पण आवाज वगैरे काही नाही. 9 वाजता काल संकष्टी होती. कालच संकष्टी होती. मंडळी जेवण वगैरे झालं आमचं आणि आता गणूची तयारी चालली शेकोटीसाठी. शेकोटीला आणताय. तर थंडी सुटलेली, मस्त थंडी सुटलेली. मी शॉल वगैरे घेतलेली कारण खूपच थंडी इकडे वाढली. तर छान वाटतंय वातावरण. हा, मस्त वाटतंय शेकोटी. आता गरम गरम थंडी सुटली तर. नका टाकू, थांबा गाडी थोडी जवळ. मस्त वाटतं. हे बघा केवढा जाळ लागला पटकन आणि गरम गरम चांगलं वाटायला लागला. अलीकडे
हे बघा मंडळी, सगळेजण आम्ही मस्त शेकोटीचा आनंद घेतोय संध्याकाळच्या वेळेस. आणि इतकं शांत वातावरण आहे ना, मस्त वाटतं एकदम. आणि हलकी थंडी सुटलेली, एकदम भारी वाटते. तर सगळ्यांनाच थंडी वाजत होती म्हणून शेकोटी केलेली, तर भारी वाटतं एकदम. तसं बघा गावचं वातावरण बघा सगळं. त्याला सोयाबीन संगीत केलं संध्याकाळचं. आणि वांग्याला बघा किती फुलं लागलेले, मी सकाळी दाखवेल आता तुम्हाला. मंडळी चंद्र कसा उगवलेला आहे. आता 10 वाजले तर मस्त दिसतो एकदम. आणि अक्का बसले झोपाळ्यावर. मीनाचं चाललंय भांडी वगैरे घासायचं. हे लय वळावळा होतं मला. तर चला आता मी इथंच ब्लॉगचा एंड करते. चला बाय, गुड नाईट.